प्रबोधनकारांचे नातू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र यावं असं महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं मत आहे, अशी एक चर्चा मागच्या काही दिवसात होती आणि उद्या ती चर्चा एका मंचावर आपल्याला एकत्र येताना दिसणार आहे। उद्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत एका मेळाव्यात एकत्र येतील। हे एकत्र आल्यानंतर पुढची महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर खरंच राजकारणात काही बदल होतील का यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे सर आहेत। सर, जे आतापर्यंत चर्चा होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार, उद्या ते हिंदी भाषाच्या निमित्ताने का होईना एकत्र येत आहेत, एका मंचावर येत आहेत, कसं बघतं याच्याकडे आणि काय राजकारणाची पुढची दिशा काय ठरेल जर हे एकत्र आले तर? पहिली गोष्ट अशी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही एकत्र येणार याच्या नुसत्या अनाउन्समेंटनंतर एक प्रकारच्या पराभूत मानसिकतेतून शिवसेना आणि मनसे हे बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक मानसिक आता बदल असा घडलेला आहे। त्यांना असं वाटतं की काहीतरी आता ह्याच्यामध्ये नवीन बदलणार, काही नवीन चैतन्य येणार असं घडतं आहे आणि 18-20 वर्षानंतर त्यांचे सगळे कार्यकर्ते एकमेकाला भेटताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसतो आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पाशवी बहुमत हाताशी असतानासुद्धा हा जो म्हणजे ठाकरे बंधू आहेत यांच्या शिडातली हवा काढून घेण्यासाठी शासनानं GR रद्द केला, म्हणजे हा देखील एक महत्त्वाची म्हणजे प्रमुख अशी घटना आहे। मोर्चा काढण्यात येणार होता, त्या अगोदर GR रद्द करून सरकारने हवा काढून घेतली, यांची हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण मला असं वाटतं की ती हवा तशी काही गेलेली नाही। दोन ठाकरे एकत्र येणार ह्याच्यातून राजकारणामध्ये बरेचसे मोठे बदल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला घडताना दिसतील। विशेषतः मराठवाड्यासारखा जो भाग आहे, जो शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे किंवा मुंबई आहे, या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल। याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राज ठाकरे यांचं वक्तृत्व, त्यांची विचार करण्याची पद्धती, त्यांचा निर्भीडपणा हा नेहमी करता तरुणांना एक आकर्षित करणारा बिंदू आहे। ते म्हणजे गर्दी खेचणारे असे नेते आहेत, पण मतं काही खेचू शकले नाही। दुसऱ्या बाजूला एका बाजूला प्रशासन, संघटन आणि सत्ता या सगळ्यांचा अनुभव आपल्याशी असून शांत संयमी असलेले उद्धव ठाकरे यांचं जे नेटवर्किंग आहे, यांचं जे जाळं आहे शिवसेनेचं, हे जाळं तळागाळापर्यंत पोचलेलं आहे। त्या शिंदे सेनेने ते जाळं काही नष्ट वगैरे झालं अशातला काही भाग नाही। मूळचा शिवसैनिक हा आहे तिथंच आहे, ज्याला आमिषाची गरज होती, ज्याला काहीतरी प्रलोभनं दाखवली गेली, तेवढे फक्त बदलले गेले। त्याच्यामुळं एकंदर राजकारणामध्ये बराचसा बदल घडेल आणि याचा पहिला जो फटका असेल, जो काही असणार आहे, तो हा पहिला शिंदे गटांना बसेल, कारण शिंदे गट हे ऑफशूट आहे शिवसेनेचं आणि लोकांना शिवसेना ज्या पद्धतीने फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने फोडली, पक्षाचाच अशा पद्धतीने पतन करणं हे मनातून आवडलेलं नाही। म्हणूनच लोकसभेमध्ये आपल्याकडं मराठवाड्यामध्ये 8 पैकी 7 जागा ह्या विरोधी पक्षाला मिळालेल्या आहेत। आता छुमंतर काय झालं माहिती नाही याच्यामध्ये विधानसभेमध्ये, पण ते काही जरी झालेलं असलं तरी देखील ठाकरे हा ब्रँड चालतो। त्याचं कारण असं की निस्वार्थीपणे या भागाचे प्रश्न काही मांडले जातील। शेतकरी आज अस्वस्थ आहे, शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव आहेत, बेकारी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि जे सध्या जे आहे ही चिकटपट्ट्या लावण्याचा कार्यक्रम चालू आहे। म्हणजे बहिणी आहेत 1500 रुपये, शेतकरी आहे त्याला काय 6-7 हजार रुपये, अशा पद्धतीने त्यांना तिथल्या तिथं गप्प करण्याचा प्रयत्न हा चालू आहे, पण मूळ प्रश्न हा मिटलेला नाही। म्हणजे एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर सूज येणं आणि त्याची प्रकृती सुधारली असं म्हणणं हे जितकं खोटं आहे, तसं हे सध्याचं वरवरकरणी चित्र आहे। हे चित्र मला असं वाटतं बदलण्यामध्ये दोन ठाकरे एकत्र आले तर एक वेगळ्या प्रकारचं वादळ निर्माण होईल। अर्थात याच्यामध्ये राज ठाकरे किती मनसे या
युतीमध्ये येतात मनातून ह्याला जास्त महत्त्व आहे. उद्धव ठाकरे यांची नीती अतिशय स्वच्छ आहे, सरळ आहे, त्यांचं नेटवर्किंग आहे, ते त्याच्यामध्ये काही हे नाही. आज देखील त्यांचे काहीतरी आमदार आहेत, म्हणजे हाताशी काहीतरी आहे. मनसेला नेहमी करता असं झालेलं आहे की पक्ष म्हणून त्यांचं वाढ काही 20 वर्षामध्ये झाली नाही, आणि 20 वर्षाचा काळ हा खूप मोठा काळ आहे. मनसेने देखील खूप प्रयोग केलेले आहेत, असं नाही की मनसेने प्रयोग केलेले नाहीत, पण असं आहे की चहा पानाला जाणं, जेवणावळीला जाणं हे सगळं म्हणजे सत्ताधारी पक्षांनी केलं. पण मला सांगा, ते अमित ठाकरेंना निवडून आणण्यासाठी काय झालं होतं? एक अमित ठाकरेची उमेदवारी जरी निवडून आणली असती तरी आपण यांच्या मनामध्ये काहीतरी सकारात्मक आहे असं आपण म्हटलो असतो. पण त्या अमित ठाकरेसुद्धा निवडून आणलं गेलं नाही, भाजपने. ही सल मला असं वाटतं की मनसेच्या लोकांमध्ये एवढं कशाला राज ठाकरे यांनासुद्धा ती असली पाहिजे. तेव्हा मला एकंदर एक राजकारणाचा सगळा आढावा घेतला तर मनसेची वाढ ही काही भाजपबरोबर राहून होणार नाही. त्यामुळं हे दोन पक्ष आज त्यांची शून्यातून सुरुवात करतो असं जरी म्हटलं तरी शून्यातून 100चा आकडा गाठणं हे राजकारणातच शक्य आहे, अर्थकारणात शक्य नाही. तेव्हा हे राजकारण मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बराचसा मोठा बदल घडतील याचा अंदाज आल्यामुळंच त्याला खोडा घालण्याचा कार्यक्रम म्हणजे चालू आहे. मध्ये मध्ये नारद मुनीसारखे नारायण नारायण असं करून लोक. चंद्रकांत खैरे असं म्हटले आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊ नये असं भाजपाला आतून वाटतं, पण वरवरून तसं काही दाखवत नाही. नाही, आता आतून तर प्रत्येकालाच वाटणार ना की हे दोन जर ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये चालणारा हा ठाकरे ब्रँड हा कोणीच नाकारू शकत नाही. म्हणजे मराठवाड्यामध्ये मी पाहिलेलं आहे की 86, 87, 88ला जे सत्तांतर झालं मोठ्या प्रमाणावर खालपासून वरपर्यंत हे केलेलं आहे. आज हे संभाजीनगर हे जे नाव आहे किंवा धाराशिव हे नाव आहे किंवा नाव बदलण्याची प्रक्रिया आहे ही सगळी बाळासाहेब ठाकरेंनी चालू केलेली आहे. तेव्हा एकंदर ठाकरे या फॅमिलीचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही हे आपण नाकारू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भाषावार प्रांतरचना ही आपली झालेलीच आहे. त्याच्यामुळं मराठीचा आग्रह धरणं हे काही चुकीचं नाही, ते बरोबर आहे. उलट महाराष्ट्र हा जास्त लिबरल आहे. तामिळनाडू आणि बाकीची राज्य तुम्ही बघा, हे कसल्याही प्रकारचे लिबरल नाही आहेत. आणि या उलट आज मराठी शाळांची परिस्थिती, शाळा बंद पडत आहेत, वाचनालयं बंद पडत आहेत. मराठीची अवस्था काही फारशी चांगली नाही आहे, म्हणजे अशा ह्याच्याने पोषक अशी नाही आहे. तेव्हा मला असं वाटतं की मराठीच्या दृष्टीने नुसता अभिजात दर्जा देऊन सगळं काही अभिजात घडेल असं काही नाही आहे. त्या दृष्टीनं शासनानं त्यांच्या मराठी भाषा नावाच्या विभागानं ही काही केलेलं नाही. मुळामध्ये एकंदरच त्यांच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाला का आणला माहीत नाही कशा पद्धतीने. हे झाल्यामुळं एक प्रशासन चालवण्याला एक मला असं वाटतं की साचलेपण आलेलं आहे. हे साचलेपण दूर करून विरोधी पक्षाची जी एक जागा जी आज रिकामी आहे, म्हणजे विरोधी पक्ष नेतेपदसुद्धा द्यायला हे पक्ष तयार नाहीत, अशी आज ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सक्षम असा एक विरोधी आवाज तरी निर्माण होईल, अशी परिस्थिती दोन ठाकरेच्या एकत्र होण्याने येईल असं मला वाटतं. तुम्ही शिंदे गटाबाबत एक शब्द वापरला, ते ऑफशूट आहेत. शिंदे गट म्हणजे शिवसेना त्यांच्याकडे आहे सध्या. शिंदे गटावर जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर यांच्यावर काही परिणाम होईल, फूट पडेल? नाही, काय माहिती का, एकंदर आता राजकारणाचा भाग आहे. भारतीय जनता पक्षाला देखील ते थोडंसं हवंच आहे ना की ज्या पद्धतीने आज राज्याची अवस्था दिवाळखोरीकडे गेलेली आहे, ही दिवाळखोरी कशामुळे आलेली आहे हे कळण्या इतके भारतीय जनता पक्ष समंजस नाही, त्यांना देखील लक्षात येतं. पण आता गंमत असं आहे की एखादी गोष्ट नकोशी झाली तर ती कशी टाळायची हे देखील एक राजकारणामधलं गणित असतं. आणि मला असं वाटतं की काही मंडळींना हे दोघं एकत्र आलेले पाहिजेत की त्या योगे यांचा जो प्रभाव आहे, आणि तुम्ही बघितलं काही 8 दिवसापासून यांचा प्रभाव तुम्हाला एकंदर कमी झालेला दिसतो आहे. हा प्रभाव निश्चितच कमी होईल आणि महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये तरी त्याचा परिणाम तुम्हाला औरंगाबादपासून मुंबईपर्यंत पाहायला मिळेल, म्हणजे झालेलाच दिसेल तो परिणाम. आणि
आता त्याच्यामध्ये असं सांगण्यात येतं की बाबा राज ठाकरे बरोबर गेल्यामुळे अमराठी मतं उद्धव ठाकरेंना मिळणार नाहीत किंवा असे शाप वगैरे देण्याचे काम बऱ्यापैकी चालू आहेत. म्हणजे हे असं घडणार नाही, तसं घडणार नाही, असं एकत्र आल्याने काही बदल थोडाच घडणार आहे. पण एकंदर गंमत अशी आहे की हे जे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत, हे भाऊ एकत्र येण्यामागे जनमताचा रेटा हा कारणीभूत आहे. ते काही मनाने आलेले नाही आहेत. लोकांमनातली भावना जी होती, या भावनेने त्याला एकत्र आणलेलं आहे. आणि मला असं वाटतं की एकंदर जनमताचा रेटा हा नेहमीकरता श्रेष्ठ असतो आणि हा जनमताचा रेटाच मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये बदल नक्कीच घडेल. सर, मराठी भाषेच्या मुद्द्यावर जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असले तरी मुंबई जे शहर आहे त्याच्यावर हिंदी जो भाषिक लोकांचा आहे त्यांचा पण प्रभाव आहे, त्यांचे पण मतदार जास्त आहेत. याचा फायदा आपसूक भाजपला पण होईल, कारण ही मतं तर मग आता मनसे किंवा राज ठाकरेकडे जाणार नाहीत आणि काही प्रमाणात जी मतांची मराठी मतांची टक्केवारी आहे ती तर भाजपकडे आहेच. हीच मोठी चिंतेची बाब आहे की मराठी मताचा टक्का हा मुंबई हे जे महानगर प्रदेश ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये जवळपास 67 आमदार आहेत, जवळपास 7-8 महानगरपालिका आहेत, एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये आज मराठीचं प्राबल्य जे पूर्वी होतं, म्हणजे जे गिरणी कामगारापासून आपण बोलतो किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून बोलतो, हे मराठीचं प्राबल्य हे कमी झालेलं आहे, ही गोष्ट खरी आहे. आणि गुजरातीचं प्राबल्य वाढलं आहे, ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष हे त्रिभाषा सूत्र जे मांडत होतं, हे सूत्र मांडण्यामागे त्यांचा अप्रत्यक्षपणे हिंदीला असलेला सपोर्टच होता. म्हणजे हे काही लपून राहिलेलं नाही आहे की अमराठी माणसांचं वर्चस्व हे वाढलेलं आहे, ही गोष्ट आहे. परंतु एक गोष्ट खरी आहे की जेव्हा मुंबईच्या तुम्ही एखाद्या लेमॅनला जरी विचारलं, म्हणजे तो अमराठी असला तरी चालेल, की मुंबईमध्ये कोण पाहिजे, तर मुंबईतली प्रतिक्रिया अशी उमटते, म्हणजे माझा तरी अनुभव आहे असा की ते म्हणतात बाबा शिवसेना पाहिजे. कारण मुंबई एकत्र ठेवण्यामागे त्या शिवसेनेचं बरंचसं कॉन्ट्रीब्युशन हे अनेक प्रलयकाली प्रसंगामध्ये राहिलेलं आहे. त्याच्यामुळं मुंबईमधला मराठी जो अमराठी किंवा मराठी हा असा भेद न होता शिवसेना जे पक्ष आहे, आज तुम्ही बघितलं की शिवसेनेचा मुस्लिमाबद्दलचा विरोध हा असा काही फार तीक्ष्ण नाही आहे, म्हणजे जो भारतीय जनता पक्षाचा आहे. तर एकंदर सगळं पाहता असं लक्षात येतं आहे की आज तो मुस्लिम समाजसुद्धा एकंदर शिवसेनेबद्दल त्यांना सॉफ्ट कॉर्नर आहे. तेव्हा एकंदर मताची गणितं जरी मांडून हिंदीचा आग्रह धरण्याचा प्रयत्न, कारण मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात पाहिजे हे भारतीय जनता पक्षाचं दिव्य असं स्वप्न आहे आणि हे स्वप्न त्यांनी बाळगणं हे एका महासत्ताशाली अशा पक्षाला वाटणं ह्याच्यात अयोग्य काहीच नाही. परंतु त्या दृष्टीने त्यांनी ते प्रयत्न करत असताना मध्येच हे मराठी आणि हिंदी असा वाद आला आणि मराठीच्या प्रश्नावरून अनकॉम्प्रोमाइजिंग पद्धतीने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जायचा जो प्रयत्न केला, याच्यामुळं मला असं वाटतं की हा राजकारणामधला बदल घडणार आहे. बाकी पक्षावर त्याचं काही परिणाम होतो की नाही माहिती नाही, परंतु जे पक्ष यांच्यातून निर्माण झालेले आहेत, म्हणजे विशेषतः शिंदे गट, याच्यावर तरी निश्चित त्याचा परिणाम प्रायमा फेसी आता झाल्यासारखा वाटेल अशी परिस्थिती आहे. परंतु एकंदर राजकारण कुठल्या पद्धतीने, कारण कसं आहे की ते राजकारणामध्ये बरेचसे आजकाल नवीन नवीन शब्द आले आहेत, नेरेटिव्ह काढतात, नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये व्यूहरचना केली जाते. ह्या आता पहिल्यासारखं राजकारण असं सरळ जनतेच्या रेट्यावर अवलंबून आहे असं काही राहिलेलं नाही आहे. हे तर आपल्याला लक्षात आलं की या विधानसभेत कसा रेटा लागला तो. तेव्हा मला असं वाटतं की एकंदर राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष कशी व्यूहरचना करतं हे देखील ते खूप महत्त्वाचं आहे. पण एकंदर जी विरोधी पक्षाची जी जागा आहे, ही जागा तरी किमान पक्षी घेतली जाईल महाराष्ट्रामध्ये. आज विरोधी पक्षच अतिशय विकल झालेला आहे, दुर्बल झालेला आहे, क्षीण झालेला आहे. किमान विरोधी पक्षाचा एक आवाज, लोकांच्या मनातला आवाज हा तरी थोडासा बाहेर तो स्पष्ट होईल
असं तरी या दोन ठाकरेच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांना वाटतं आहे. नक्कीच हे होते ज्येष्ठ पत्रकार संजय उन्हाळे सर. कॅमेरामन संतोष शिरसाटसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.